36 व्हरायटीची 400 झाडं आणून लावली. तेव्हा लोकांनी फणस लावतो म्हणून लोकांनी वेड्यात काढलं मला, कारण फणस लावणं ही कन्सेप्टच नव्हते. मागील साधारण 5 वर्षामध्ये साधारण 1800 एकरवर लागवड झाली ऑल ओव्हर महाराष्ट्र आपल्याकडून. म्हणजे हे उद्दिष्ट काय माझ्या दृष्टीने कमी नाहीये. एफपीओचा अर्थच काय शेतकरी उत्पादक कंपनीचा, की तुम्ही तुमचे ईपी सेंटर्स तयार करणं गरजेचं आहे. ते एका सेंट्रलाइज फॅसिलिटीमध्ये येतं, पॅकेजिंग ब्रँडिंग होतं आणि मग तिथनं ते डिस्पॅच होतं. महाराष्ट्राच्या बाहेर पण लागवड होते. 6 राज्यांमध्ये आपली लागवड आहे. ओके. देशाच्या बाहेर पाठवणारे आपण पहिले शेतकरी आहेत. मॉरिशस मध्ये लागवड झाली आहे फणसाची. विदर्भ मराठवाड्यात होणाऱ्या 3 ते 4 व्हरायटी ओके. शेतकऱ्यांनी डोळे दाखवून लावावं काय, आणि उत्पन्न म्हणजे आता शेतकरी खूप घ्यायला लागले. आज मागील साधारण 4-5 वर्षामध्ये सगळ्यात जास्त झाडं आमची विदर्भात गेले. काय सांगताय? विदर्भामध्ये दरवर्षी साधारण 14,000 ते 18,000 झाडं विदर्भात जातात. विगन मीट साठी खूप सारी डिमांड आहे, पर जॅकफ्रूट फ्लोअर साठी डिमांड वाढते. आतली सर्वात पौष्टिक घटक हे फणसाची आटूळ आहे, जी पूर्णपणे वेस्ट होते, तर त्याचा चांगला प्रोटीन सोर्स आणि याच्यासाठी वापर होतो. बाहेरच्या सालीचा वापर होतो. म्हणजे आम्ही असं केले की आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो, आम्ही फणसाला कल्पवृक्ष म्हणतो, कारण फणसाच्या प्रत्येक भागाचं बाय प्रोडक्ट करता येतं. एक स्वतःची आमची हरिश्चंद्र म्हणून पेटंटेड डेव्हलप व्हरायटी आहे, जी ऑरेंज कलरच्या घराची 2 वर्षात फळ देते. जसं आता आपण ह्या झाडाची तो उभा आहे, हे आकार हा रुद्राक्षासारखा आहे, म्हणून रुद्राक्षी व्हरायटी. नमस्कार, इंडियन फार्मर एंटरप्रिनर्स हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाठीमागे जे पाहताय सगळे फणस आहे. आज मी आहे लांजा तालुक्यामध्ये. खरं तर ही भूमी आहे आंब्याची. इथे हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर होतो, पण त्याचबरोबर फणस हे सुद्धा इथलं एक मुख्य पीक आहे. तर महाराष्ट्रात ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांना फणस किंग म्हणून ओळखले जाते ते हरिश्चंद्र देसाई काका आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे त्यांना संबंध महाराष्ट्र फणस किंग म्हणून का ओळखतो ते. तर काका नमस्कार, स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर. नमस्कार. नमस्कार. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय आणि फणस किंग म्हणून ऐकलेलं आहे. तर काय म्हणजे ही कशी उपाधी पडली, किंवा लोक का असं संबोधतात आपल्याला, किंवा आपल्याला काय वाटतं? म्हणजे बरोबर काय आहे, कोकणामध्ये नैसर्गिक होणारे आंबा, काजू, फणस ही नैसर्गिक होणारी मोठ्या प्रमाणात सगळी लागवड आहे. बरोबर. फणसाची याच्यापूर्वी 7-8-10 वर्षापूर्वी फणस लागवड करणं ही कन्सेप्टच नव्हते. म्हणजे इथे गरे खाऊन एक बी टाकली तरी आपोआप झाडं रुजून येतात. ही पूर्वीची सगळी झाडं आहेत, ही कुणी लावलेली नाही पर्टिक्युलरली, आपोआप रुजून आलेले. आणि फणसाचं आयुष्य कसं 100 ते 300 वर्ष, एवढे वर्ष ही जुनी झाडं काय सगळ्या लोकांकडे आहे. प्रत्येकाच्या घराच्या बाजूला 1-2 झाडं ते प्रत्येकाची आहेतच. मग त्याच्यामध्ये कापा असेल, बरका असेल अशी, पण ही लागवड करणं ही कन्सेप्टच नव्हते काय. मग मी एक बघितलं की कधीतरी कोकणामध्ये, आता लांजा तालुका तुम्ही सांगितलं की आंब्याचा बेल्ट आहे. आंब्यापेक्षा लांजा तालुका हा महाराष्ट्रातला सर्वात काजू उत्पादक तालुका आहे. सर्वात जास्त काजू लांजा तालुक्यामध्ये होतो. छोटा तालुका असला तरी सर्वात जास्त काजू उत्पादक आहे. आणि समुद्रकाठी वगैरे आंबा वगैरे आहे त्या मोठ्या प्रमाणात. पण फणस लावणं ही कन्सेप्टच नव्हती आजपर्यंत. त्यावेळेला महाराष्ट्र मुख्यतः आपण बघितलं तर बाग अशी कोण लावत नाही कमर्शियल. बरोबर. लावली तरी कुठं एक झाड, किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लावलं तर लावलं, किंवा ती पहिल्यापासून आलेले येतात. पण कमर्शियली जर कोणी स्वरूप दिलं असेल तर ते तुम्ही दिलं असं आपण म्हणू शकतो. बरोबर, अगदी निश्चित आहे. सुरुवात कशी झाली याची? सुरुवात मला एक आवड होती म्हणजे काय, आणि लहानपणापासून मी शेती करणारा माणूस आहे. मी नंतर नोकरी करत होतो, त्याच्यामुळे कसं मध्ये तरी 8 दिवस रजा टाकून शेतीला जायचं काय. म्हणजे असं म्हणजे शेती ही लहानपणापासूनच करत होतो, त्याच्यामुळे ती आवड होती. आणि फणस हे असं म्हणजे कधीतरी आंबा काजूला सॅच्युरेशन येईल, आणि तसं आलं ते वेगवेगळ्या प्रकारे आलं. आता आंब्याचं म्हटलं तर आंबा हा बेभरवशी झाला. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आंबा कधी येतोय. आता ह्या वर्षी आंबा जवळजवळ 20 ते 25% आंबा आला. एक दिवस फक्त धुकं पडलं आणि सगळा मोहर म्हणजे काळा होऊन गेला ना, हा झाला. तसंच काजूचं पण ह्या वर्षी झालं. आणि काजू 2016 मध्ये काजूचा दर 185 रुपयापर्यंत गेला होता किलोचा, काजू बीचा. एवढा बी गेला होता. आणि 2016 मध्ये केंद्र सरकारने इम्पोर्ट ड्युटी काजूची 12.5% 2.5% आणली. त्याच्यामुळे काजूचा रेट मध्ये 8-9 वर्ष 90 ते 120 ह्याच्यातच राहिला. त्याच्यामुळे ते शेतकऱ्याला परवडण्याचं झालं, कारण आज लेबर मिळत नाहीये काजू उचलायला. आणि खर्च बघितला तर विद्यापीठाच्या नॉर्म्सप्रमाणे किंवा कृषी विभागाच्या नॉर्म्सप्रमाणे साधारण 1 किलो बियाला 120 ते 130 रुपये खर्च येतो. आणि त्याच्यापेक्षा कमी ह्याच्यात शेतकरी विकतो, त्याच्यामुळे ते परवडण्याचं झालं शेतकऱ्याला. हे 2 पिकांमध्ये सध्या प्रॉब्लेम्स आहेत. आहेत. हवामानाचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, मोठाच आहे. सरकारी धोरणं आहेतच, पण त्यातून जर आपण बघितलं तर फणस हे पीक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्याकडे आता शेतकऱ्यांनी गरज आहे ती कमर्शियली बघण्याची.
काय सांगाल तुम्ही आता शेतकऱ्यांना? आता कोकण नाही, हा- संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण बरोबर. आज संपूर्ण लोकांना अगोदर वाटत होतं की फणस हा फक्त कोकणातच होतो, बरोबर. काय बाकी कुठे होत नाही. अगदी पण बरोबर. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आमची झाडं गेलेली आहेत आणि तिथं उत्कृष्ट होतोय. अरे वा. पण ते सुद्धा त्याच्यामध्ये आता आमच्याकडे साधारण 88 जाती आहेत फणसाच्या. एक संशोधनपर आम्ही काम करतोय, ओके. काय त्यातल्या एक 22-23 जातींची आम्ही हम्म. कलम करतो, हा, हा, क्राफ्टिंग करतो. हा, हा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक 10 व्हरायटी कोकणाच्या क्लायमेटला, म्हणजे अगदी पालघर पासून गोव्यापर्यंत काय 10 व्हरायटी, हा, हा. 7 ते 8 व्हरायटी पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे नाशिक, नगर, सोलापूर पासून कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या भागात होणारे, आणि विदर्भ, मराठवाड्यात होणारे 3 ते 4 व्हरायटी. ओके. शेतकऱ्यांनी डोळे दाखवून लावावं काय. आणि उत्पन्न म्हणजे आता शेतकरी खूप घ्यायला लागले. आज मागील साधारण 4-5 वर्षामध्ये सगळ्यात जास्त झाडं आमची विदर्भात गेले. काय सांगताय? विदर्भामध्ये अरे वा. दरवर्षी साधारण 14,000 ते 18,000 झाडं विदर्भात जातात. ओके, ओके. विदर्भ. म्हणजे तुम्ही सुरुवात केलेली आहे फणस शेती म्हणून, हा, पण आता त्यातून तुम्ही रोपही शेतकऱ्यांना पुरवतात पुरवतात. म्हणजे एक स्वतःबरोबर बाकी शेतकऱ्यांनाही समृद्ध करण्याचं काम आपल्याकडून होत आहे. बरोबर. आणि आज कसं फणस हा म्हणजे काय सुपर फूड म्हणून फणसाला अगदी मान्यता बरोबर. मिळाली. हम्म, हम्म. काय आणि झिरो मेंटेनन्स, खर्च काही नाही. बरोबर. झाड लावल्यानंतर फक्त 2 वर्ष उन्हाळ्यात पाणी द्यायचंय, अच्छा. त्याच्यानंतर ना पाणी, ना खत, ना फवारणी. आणि झाड याचं आयुष्य 100 ते 300 वर्ष तुम्हाला सांगितलं. 100 ते 300 काय बरोबर. त्याच्यामुळे किती उत्पन्न दरवर्षी, याला कसलाही रोगराई नाही, काही नाही, काही नाही. त्याच्यामुळे अगदी बरोबर. दरवर्षी हे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतच जाणार. किती वर्षानंतर फळ स्टार्ट होत आहे? ऍक्च्युली काही व्हरायटी येते ह्या जूनला लावल्यात तर हा. पुढच्या वर्षी फळं येतात, अरे वा. अशा व्हरायटी आहेत. हम्म. पण आम्ही सांगतो 2 वर्ष एकही फळ घेऊ नका, झाडाची ग्रोथ ग्रोथ होत. होण्यासाठी. तिसऱ्या वर्षीपासून तुम्ही एक साधारण 3 ते 4 फळच घ्या, जास्त आली तरी काढून टाका. 3 ते 4 फळं, आणि दरवर्षी अशी डबल वाढवत द्यायची. बरोबर. असे. एक वेगळा प्रश्न तुम्ही इथे सुरुवात करण्यापूर्वी फणस याच्या आधी पूर्व म्हणजे आधीपासून काही फणस होती का आपल्याकडे, झाड वगैरे? हा, आमची मूळ गाव आमचा हातकंबा आहे, हा. त्याच्यामुळे त्या गावात आमची झाडं होती अच्छा. तिथे. पहिली पण ती जुनी. काही लावलेली नव्हे, आलेली पूर्वीची ती. आलेली तीच झाडं ओके. होती. त्याच्या आधी काय तुम्ही असे अजून फिरला का, म्हणजे बाकी झाडांना वगैरे, किंवा अशी आपल्या माहितीमध्ये आहेत का जी पूर्वी 150 वर्ष 200 वर्ष जुनी झाडं आहेत फणसाची? हो, आहेत की. आता अरे. माझ्या तिथे प्रोजेक्टच्या इथे तुम्ही गेलात हा, ना, हा. तिथे बघाल. हा. आता ह्या गावातले साधारण 95 वर्षाचे जे म्हातारे लोक आहेत, हम्म, ते सांगतात आम्ही लहानपणापासून बघतोय हे झाड. हम्म, हम्म. म्हणजे ते आता साधारण म्हणजे 100च्या पुढचं आहे झाड. पुढचं आहे. तुम्ही बरोबर. आताही झाड बघू शकता ते. अगदी बरोबर. हा. म्हणजे कोणतं फळझाड आपल्याला किती काय काय देईल ते सांगता येत नाही. बरोबर. म्हणजे तो स्वतः जगतो आणि त्याच्याबरोबर बाकी लोकांना पण तो समृद्ध करतो. निश्चित आणि निश्चित. त्यातलंच हे फणसही आहे. आणि फणस हे ह्याच्याकडे फळ म्हणून आपण सगळी जी फळं बघतो, हा. आंबा असेल, तुमचा पेरू असेल, चिकू असेल, हे फळ म्हणून बघतो. पण फणसाकडे फळ म्हणून न बघता हे अन्न म्हणजे उत्कृष्ट सुपरफूड. अन्न म्हणून बघितलं जातं. आता 71-72ला दुष्काळ पडला होता कोकणामध्ये. हम्म. तर तेव्हा छोटी फळं असतील तर ती म्हणजे त्याचे वरचे हे काढून ती उकडायची आणि असे ठेचून फक्त त्याच्यात तिखट मीठ टाकायचं आणि ती खायची. नंतर गऱ्याची भाजी, नंतर पिक्या माणसाची. 6-6 महिने लोक ते खाऊन जगलेले आहेत त्यावेळेला. म्हणजे तेव्हा अन्न हा प्रकार मिळत नव्हता. म्हणजे म्हणून- पूर्वीच्या लोकांना त्या फळाचा कसा वापर करायचा किंवा कोणत्या पद्धतीने त्याला हे करायचं हा, ते माहित होतं. फक्त बरोबर. तीच पद्धत आपल्याला पुढे येऊन आता वेगळ्या प्रकारे वेगळ्या मांडायचं आहे. बरोबर. आज एक्सपोर्ट मध्ये फणस चांगला होऊ शकतो, एक्सपोर्ट. आणि निश्चित. बाहेरच्या देशात सुपरफूड म्हणून आज फणसाला बघतात. आणि पण त्याचं महत्व तुम्हाला खूप आधी समजलं. बरोबर. म्हणजे मोठी माणसं का होतात ते ह्यातून आपल्याला समजतंय. मग तेव्हा तुम्हाला कशी म्हणजे ह्याबद्दलचं समजलं नाही, मग फणसाचीच लागवड करायची. सगळी लोक आंब्याकडे वळत असताना हा. तुम्ही फणसाकडे वळा. त्यामध्ये तुम्हाला काही वेगळं पण मी त्या फणसाकडे एक भविष्यातलं एक चांगलं अन्न, ऑर्गॅनिक, ओके. हे माझ्या डोक्यात होतं पूर्णपणे. ओके. हे अन्न म्हणून लोकांनी वापर व्हावा. हम्म. म्हणजे त्यावेळेला सुरुवातीला मी एक साधारण 400 झाडं, आता ही झाडं दिसत आहेत, ती त्यावेळेला मी केरळामधून आणली होते. ओके. एक साधारण तेव्हा 36 आपल्या इथे अवेलेबल नव्हतं. नव्हते इथे. 36 व्हरायटीची 400 झाडं आणून लावली. ओके. तेव्हा लोकांनी फणस लावतो म्हणून लोकांनी वेड्यात काढलं मला. कारण फणस लावणं ही कन्सेप्टच नव्हते. अगदी बरोबर. कन्सेप्टच कोणच लावत नाही. नव्हतं. कोणच लावत नाही. कारण आजही किंमत, आजही शेतकऱ्यांकडे, आता उद्या ह्या जूनमध्ये आता वटपौर्णिमा येईल, 5 रुपये 10 रुपयाने व्यापारी फळं घेऊन जातात. ही अशी मोठी फळं, हा. 5 रुपये 10 रुपये म्हणजे काहीच नाही ना. काहीच मग नाही. शेतकरी विचार काय करतोय, बरं ते त्याचं 10 रुपयाने लावलं. जाता तर हरकत नाही, उद्या पाऊस पडला तर ही पडून सगळे म्हणजे वेस्ट होणार आहेत Waste होते. आणि घाण होणार आहे. त्याच्यात काय 10 रुपयाने जाते तर हरकत नाही. हम्म. काय पण आता आम्ही ठरवलं की शेतकऱ्याला सुद्धा आपल्याबरोबर श्रीमंत करायचं. आम्ही कमीत कमी ही 10 रुपये किलोने घेणार आहोत. अरे वा. काय आता ह्या झाडावर तुम्ही फळं मोजलात, बरोबर. साधारण 20 एक फळं आहेत.
हे साधारण याचं वजन बघितलं तर 2000 किलो पर्यंत तरी जाईल साधारण 2000 नाही फळांचं. एक साधारण आता ह्याचं वजन बघितलं तर 25 किलो वजन आहे एका फळाचं एक 500 किलो हा पर्यंत 500 किलो पर्यंत बरोबर काय? संपूर्ण झाड हा. एक झाड किती किलो देत असेल अंदाजे एक झाड वर्षाला किती त्याच्या किलो देतं ह्याच्या वाढीवर आहे वाढीवर आहे वाढीवर जसं वाढत जाईल तशी फळं वाढत जातात जसं मोठं होत जाईल तसं हो 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 आता हिथं जे आपण झाड उभं आहे ते किती वर्षाचं असेल ह्याला 7वं वर्ष आहे 7वं वर्ष 7वं वर्ष आणि आहे 7व्या वर्षातच 500 किलो पर्यंत हे बघा एवढी देते अरे वा ग्रेट असं म्हणजे- गुणिले 10 करा म्हणजे झाले किती 5000 झाले विदाउट मेंटेनन्स काही नाही बघा झाडाला ना काहीच पाणी ना खत ना फवारणी काहीच नाही काहीच झिरो मेंटेनन्स बरोबर तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फणस शेती कडे कसं बघावं शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ही लागवड व्हायला पाहिजे जेवढी होईल तेवढी कमी पडेल बरोबर भविष्यात कमी पडेल जेवढी होईल तेवढी सप्लाय कमी आहे डिमांड जास्त आहे डिमांड जास्त आहे बरोबर सप्लाय कमी आहे पण आज लोक प्रत्येक तालुक्यातून येऊन लोक झाडं घेतात आहेत आणि लागवड होते मागील साधारण 5 वर्षामध्ये साधारण 1800 एकरवर लागवड झाली ऑल ओव्हर महाराष्ट्र आपल्याकडून अरे म्हणजे हे उद्दिष्ट काय माझ्या दृष्टीने कमी नाहीये खूप मोठ्या प्रमाणात आहे कमर्शियल लागवड ग्रेट याचं क्रेडिट आपल्याला जातं हा याचं क्रेडिट आपल्याला जातं आणि फणस किंग ही लोकांनी म्हटलेलं आहे मला बरोबर काय लोकांनी जे बोलायला लागले आणि तिथून ते नाव पडलं असं झालेलं आहे पण बाकी खऱ्या अर्थाने तुम्ही फणस किंग आहात याचा धन्यवाद, आम्हाला धन्यवाद. अभिमान आहे धन्यवाद आता आपण काकांकडून प्लांटेशन बद्दल माहिती पाहिली त्याचबरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते शेतकऱ्यांना फणसाची रोपं पण पुरवतात त्यांची नर्सरी आहे तर त्यासाठी आपल्याबरोबर शलाका देसाई मॅम आहेत मॅम काय सांगाल तुम्ही नर्सरी पण आपली आहे आपण शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची रोपं पण देतोय बरोबर नमस्कार तर मग ना आपली ही एकमेव महाराष्ट्रातली शासनमान्य फणस नर्सरी आहे ओके त्यामुळे मग आपण बिल वगैरे पण शासनमान्य ह्याचं देतो आणि आपल्या जवळपास इथे आता सध्या 17-18 व्हरायटीज आहेत त्यातल्या 5-6 व्हरायटीज आहेत त्या विदर्भात होणाऱ्या आहेत 4-5 होणाऱ्या आहेत त्या कोकणात होणाऱ्या आहेत उरलेल्या पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या आहेत म्हणजे रेनफॉलनुसार सॉइल कंडिशननुसार वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत त्या जसं रिक्वायरमेंट असेल लोकेशन असेल त्यानुसार आपण ती पाठवतो व्हरायटी ओके तर ह्या सर्व व्हरायटीज आपण इथे आपल्या इथे प्लांटेशन करून प्रयोग केलेला आहे त्याच्यावर हो एकूण एक व्हरायटी आपल्या इथे प्लांटेशन करून ती कोकणात होतीये की नाही तिला हेवी रेनफॉल सहन होतोय की नाही रोग कसा पडतोय ह्या सगळ्याचा अभ्यास करूनच कमर्शियल ह्या केलेली आहेत आपण व्हरायटी आणि त्यातल्या पण आपण अभ्यास करूनच पाठवतो सगळ्या नर्सरीची सुरुवात कधीपासून झालेली नर्सरीची सुरुवात म्हणजे तसं ऍक्च्युअल सुरुवात 4-5 वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा बाबांनी झाडं लावली ना तेव्हा लोकांनी आधी त्यांना वेड्यात काढलं पण जेव्हा त्यांनी फ्रुट्स वगैरे बघितले युनिफॉर्म शेप मध्ये आहेत खाली येतात मग लोक म्हणायला लागले आम्हाला 4 रोपं द्या आम्हाला 10 रोपं द्या असं होऊन ती नर्सरीची आयडिया आली की मग आपण नर्सरीच हे करू पहिल्या वर्षी 1000 झाडं होती मग ती एका आठवड्यातच संपली त्यामुळे मग वाढवत गेलो आता 40,000 झाडं दरवर्षी असतात आपल्या नर्सरीत दरवर्षी 40,000 झाडं आणि आपल्याला काय वाटतं शेतकऱ्यांचा कसा रिस्पॉन्स आहे खूप चांगला रिस्पॉन्स आहे ऑलमोस्ट बुकिंग मध्येच सगळी झाडं सगळी बुक झालेली असतात प्री बुकिंग मध्येच आणि उरलेली वर्षभर थोडीफार शेतकरी घेऊन जात असतात महाराष्ट्राच्या बाहेर पण लागवड होते 6 राज्यांमध्ये आपली लागवड आहे राज्यात देशाच्या बाहेर पाठवणारे आपण पहिले शेतकरी आहेत मॉरिशस मध्ये लागवड झाली आहे फणसाची ग्रेट ह्यासाठी बुकिंग वगैरे करायला लागतं का ते हो बुकिंग म्हणजे तुम्ही फक्त आम्ही नंबर दिलेला त्याच्यावरती कॉल मेसेज वगैरे करून आम्हाला पाठवून ठेवलं ना तुमचं नाव किती झाडं हवी आहेत कुठे हवी आहेत तर मग आपण बुकिंग घेऊन ठेवतो त्यांचं आणि इन केस डायरेक्टली जर पाहिजे असतील कुणाला तरी अवेलेबल असतात हो वर्षभर असतात अवेलेबल पण मोठ्या संख्येत हवी असेल तर पावसाळ्यात योग्य असते लागवड करायला बरोबर याची वेगळी काय काळजी घ्यायला लागते नर्सरीची म्हणजे नर्सरीत तर पाणी फक्त बाकी काहीच नाही पण इतर वेळेला फणस लावताना आम्ही फक्त सांगतो की रासायनिक घालू नका सेंद्रिय खत घालून त्यांना जगवा बाकी काही फणसाला रोगराई होत नाही बरोबर आता कोकणासारख्या बेल्ट मध्ये आंब्याबरोबर फणस ह्या पिकांसाठी तुम्ही मोठं काम करताय नर्सरी आहे शेतकऱ्यांना काय सांगाल फणस ॲज अ कमर्शियल क्रॉप म्हणून शेतकऱ्यांनी लावावे का आता नक्कीच लावावेत कारण फवारण्यांमध्ये आंब्याच्या काजूच्या फवारण्यांमध्ये शेतकऱ्यांचा जेवढा पैसा जातोय जर फळ धरलंच नाही तर तो पैसा वसूलच होत नाहीये त्यापेक्षा असं एखादं पीक लावा जे तुम्हाला पुढचे 100-200 वर्ष कायम फ्रूट देत राहील तुम्हाला त्याच्यावर काही खर्च करायला लागणार नाही आणि त्याचं उत्पन्न वर्षानुवर्ष वाढतच राहील ना की 10 वर्षांनी 20 वर्षांनी कमी होईल बरोबर अगदी बरोबर चालेल थँक्यू जर कुणाला शेतकऱ्यांना जर पाहिजे असतील फणसे झाले तुम्ही नक्कीच नंबर इथे दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याबरोबर आता ज्युनियर फणस किंग मिथिलेश देसाई आहेत
नमस्कार. सर नमस्कार, स्वागत आहे चॅनलवर. नमस्कार अनिकेत भाऊ. आपल्याला माहिती आहे की आपण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की फणसामध्ये जे मोठ्या प्रमाणावर आपण काम करत आहे, बरोबर. ज्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय. आज कशी सुरुवात झाली आपली? आपले बाबा करतच होते, पण आपण ह्याकडे एक कमर्शियल किंवा एक वेगळ्या स्वरूपानं बघण्याची सुरुवात कशी झाली? याच्याकडे बघण्याची सुरुवात अशी म्हणायची झाली तर मी स्वतः एक ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे. राहुरी कृषी विद्यापीठातनं शिकलेलो आहे. मुळात राहुरी कृषी विद्यापीठात ॲडमिशन मी देखील सिव्हिल सर्व्हिसेससाठी घेतली होती. ओके. नंतर दिल्लीला प्रिपरेशन पण करत होतो. तिथेही चांगल्या स्केलचं मला सक्सेस होतं आणि नंतर जाऊन पण कुठली ना कुठली एक शासकीय नोकरी किंवा एखादी एक्झाम मी क्रॅक करू शकलो, कारण की 10वी 12वी किंवा नंतर डिग्रीच्या वेळेला मार्क्स वगैरे मला कायम चांगले राहिलेले आहेत. अच्छा. पण नंतर जेव्हा ह्या फेजमधनं जात असताना जो आता महत्त्वाचा प्रश्न आज देखील आहे की आपण म्हणतो की स्पर्धा परीक्षा हे मृगजळ आहे किंवा अशा गोष्टी आहेत, तर त्यापेक्षा त्या टायमिंगला मला असं वाटलं आणि आम्ही कुटुंबाने असा निर्णय घेतला की इथून पुढे कुठलीच नोकरी करायची नाही. 2016च्या दरम्यानचा टाइम आहे, आता 10 वर्ष व्हायला आली ऑलमोस्ट मला आता कोर ॲग्रिकल्चरमध्ये. आणि मग तेव्हा आम्ही असं डिसाईड केलं की नोकरी करायची नाही. आणि मग जर आपण ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आहोत तर ॲग्रिकल्चरमध्येच करायला पाहिजे. माझ्या वडिलांनी जी सुरुवात केली होती, त्यांनी जे विजन बघितलं होतं की फणस हे क्रॉप की जगाच्या पाठीवर जाईल आणि ऑलरेडी ते जगातलं सर्वात मोठं फळ, सुपर फूड, फक्त त्याला तेवढं रिलेव्हन्स, इम्पॉर्टन्स किंवा त्याचं कमर्शियल आस्पेक्ट माहीत नाही. आणि मी सगळं सोडून इकडे पूर्ण सेटल व्हायच्या अगोदर पण पासूनच त्यांनी प्लांटेशन करायला सुरुवात केली. जगामध्ये आपण पाहिलं तर भारताचे जे उत्पादन आहे ते जगातल्या 50% होतंय असं आपण म्हणू शकतो. 50%पेक्षा जास्ती उलट. बरोबर. हो. पण त्यात महाराष्ट्रात उत्पादन कमी आहे हो. बाकी राज्यांच्या तुलनेत. महाराष्ट्राचं स्पेसिफिक उत्पादन जर म्हणाल तर कोकण स्पेसिफिक जास्ती आहे. आणि आता जेव्हा नवीन लागवडीचे जेव्हा कमर्शियल कल्टिवेशन आले तेव्हा जरा विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात हे आता बॅलन्स पद्धतीने लागवड वाढत आहे. ओके. आतापर्यंत शेतकरी फक्त कुठे एक झाड लाव किंवा बांधाला झाड असे किंवा बॅकयार्ड मध्ये झाड असायची, पण कमर्शियल असं बागा नाहीत किंवा मोठ्या असं कमर्शियल लेवलला कोण करत नाही आपल्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात. तर याचं काय कारण असू शकते? कारण शेतकऱ्यांनी अजून पाहिलं नाही याच्याकडे. नाही, आता ह्या गेल्या 4-5 वर्षात याचं चित्र फार बदललंय. म्हणजे काही शेतकरी असे आहेत ज्यांचे आमच्या लागवडीपेक्षाही जास्ती मोठी लागवड आहे. अच्छा. कारण की फणसाकडे लोकांचं बघण्याचा कल की हे फळ एक सस्टेनेबल आहे, याला वातावरणाचा फार मोठा फरक पडत नाही. म्हणजे तुमचं वादळ येऊ दे, पाऊस कमी होऊ दे किंवा उन्हाळा वाढू दे, हे वाईल्ड ट्री आहे आणि ह्याच्यामध्ये मेंटेनन्स कॉस्ट खूप कमी आहे. म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंट म्हणतं डबलिंग द फार्मर्स इन्कम, पण ते कसं, तर मग तशा पद्धतीने जेव्हा रिड्युसिंग द मेंटेनन्स कॉस्ट, तर अशा प्रकारचं आहे त्याच्या मागचं लॉजिक आहे. आणि जर फणसाचं जर उत्पादन तुम्ही बघाल तर गेल्या साधारण 5 वर्षामध्ये म्हणजे माझ्या स्वतःच्या म्हणजे मी तर झाड सप्लाय पण करतो आणि त्याच्या अंडर साधारण 1600 ते 1700 एकरवर नवीन लागवड झाली. आणि हा छोटा नंबर नाही. म्हणजे इनिशियली जेव्हा आंबा सुरू झाला किंवा काजूचे प्लांटेशन सुरू झालं गेली 50 वर्षात 35 वर्षात, तर तेव्हा एक्सपोनेन्शियल एवढी ग्रोथ इमिजिएट नव्हती. पण हळूहळू ही जी ग्रोथ होते, मी लोकांना आता कसं आमचा हा बेल्ट हापूस आंब्याचा आहे, पण हापूस आंब्याचा मेंटेनन्स कॉस्ट एवढा वाढलाय की ती शेती परवडत नाही. अगदी बरोबर. काजूचं असं झालंय की आफ्रिका, बेनिन, घानामधून काजू बी इम्पोर्ट होऊन येते, 70-80 रुपयांना किलो इथं पडते. त्यामुळे लोकलचं कॅशूचा रेट आणि मार्केट डिस्टर्ब झाले. तर कोणतं झाड तरू शकतं तर ते जॅकफ्रूट. आणि फक्तच कोकणात नाही तर सर्वात जास्ती लागवड ही विदर्भात झालेली आहे, त्यानंतर कोकणात झाली आहे. थोडीफार लागवड आता पश्चिम महाराष्ट्र, अहिल्यानगर असेल, नाशिक, संगमनेर ह्या बेल्टमध्ये आहे, अगदी धुळ्यात आहे, जळगावला आता रिक्वायरमेंट आहेत, अमरावतीला प्लांटेशन जास्त झालंय. आता त्याच दृष्टीने मला बोलायचं की शेतकरी आत्महत्या अमरावती भागामध्ये होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तर ह्या फळामध्ये एवढी ताकद आहे का, किंवा ते कसा युज करू शकतात ह्या फळाचा शेतकरी स्वतःच्या म्हणजे समृद्धीसाठी, उदरनिर्वाहासाठी आणि एक सस्टेनेबल इन्कमसाठी फणस हे स्पेसिफिक फिट क्रॉप आहे. तुम्ही जर बघाल की आता मराठवाड्यात, विदर्भात खूप मोठी लग्न होतात, 5,000 लोकांची, 10,000 लोकांची. बरोबर. तर ज्या लोकांनी लागवड केली तिथं आता, तर त्या लोकांच्या इथे शेतावरती येऊन एक बाबा व्यापारी असेल किंवा केटरर्स लोक आहेत, ते स्वतः येऊन बाबा छोटा भाजीचा फणस असतो किंवा नंतर भाजीचा फणस असतो, तो येऊन घेऊन जातात. जसं जॅकफ्रूटचं व्हॅल्यू एडिशन वाढत चाललंय तसं तिचं मार्केटची डिमांड वाढत चालली. सांगायची गोष्ट आनंदाची म्हणजे काय की पूर्वी फणस ट्रकच्या ट्रक भरून वटपौर्णिमेला आमच्या इकडून 10 रुपयाला 10 किलोचा फणस किंवा 20 किलोचा फणस 15 रुपये, 5 रुपये ह्या रेटने जायचा. पण आता गेले 2-3 वर्षापासून फणस हा किलोच्या रेटने विकायला लागला.
म्हणजे आम्ही आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये 10 रुपये पर किलोने फणस विकत घ्यायला सुरुवात केली. Great. म्हणजे जो रेट मुंबई पुण्यात होता तर अल्टिमेटली ते मार्केटमध्ये रेट चांगला झाला. आणि गेल्या वर्षी पुण्यामधला रेट म्हणजे एकदम डिसेंबर पासून जिथं फणस होते 80 रुपये किलोनं सुरू झाला आणि लास्ट 33 रुपये किलोवर संपला. पण मी म्हणतो कितीही जरी बल्कमध्ये जरी फणस मार्केटमध्ये आला, प्लांटेशन खूप जरी झालं, मिनिमम 10 रुपये पर केजी जरी रेट जर मिळत असेल तर फणस चांगलं त्याच्यामधनं उत्पन्न मिळून देतं. आणि ह्या झाडाचं आयुष्य मिनिमम 80 ते 100 वर्ष, मॅक्सिमम 300 वर्ष, म्हणजे एवढे वर्ष. हे लगे इट इज अ पेन्शन क्रॉप. म्हणजे पूर्वी म्हणायचे की आजोबाने झाड लावायचं आणि नातवान खायचं, पण आता असं नाही, आजोबानेच झाड लावायचं आणि आजोबानेच खायचं, कारण की 1.5 ते 3 वर्षात फळं द्यायला सुरुवात होते. तर हे जे गोष्ट आहे हे म्हणजे ज्याची एका कुटुंबाला त्यांचा सर्व्हाइव्ह करायला किंवा एक बेसिक इन्कम मिळवायला जेवढे पैसे लागतात ते फणसाचं झाड नक्कीच चांगल्यारीत्या कमवून देऊ शकते आणि येणारे कित्येक पिढ्या कमवून देऊ शकते. 50 वर्ष जुनं झाड किती फळ देतं? आता हे आपण उभे हे बघाल तर हे साधारण 70 वर्षाचं झाड आहे. अच्छा. ह्याच्यावरच साधारण एक 70 ते 80 फळं असतात. या वर्षी पावसाळा जास्त होत्यामुळे साधारण 50-55 फळं होती. एका झाडाने जर 50 वर्षाच्या झाडाने जर तुम्ही 50 फळं देत असेल आणि एक फळ समजा 10 किलोचं म्हणजे 500 किलो, आणि आपण जर त्याला म्हटलं की 10 रुपये पर केजी, बरोबर आहे, 10 रुपये पर केजी जर असेल तर 5,000 रुपये एक झाड देतं. अशी समजा तुम्ही 100 झाड असतील. महत्वाचा प्लस पॉइंट म्हणजे मेंटेनन्स नाही किंवा कोणताही खर्च नाही. एक चिमूटभर त्याला खत लागत नाही किंवा काही नाही. फक्त फणसाची जर नवीन कमर्शियल लागवड असेल त्याला सुरुवातीला साधारण बाबा शेणखत किंवा गांडूळ खत, नीम पावडर थोडीफार, म्हणजे मुंग्या लागू नयेत ह्यासाठी, आणि तेवढंच तो प्लांटचा कॉस्ट शेतकऱ्यांना ते इझिली अवेलेबल होतं. आणि पाणी किमान 2 वर्ष द्यायला पाहिजे. 2 वर्ष. ह्याला फणसाला एकमेव रिक्वायरमेंट अशी, मग अशी बाबांनी किंवा शालकाने सांगितलं असेल की पाणी निचरा होणारी जमीन पाहिजे, फक्त पाणी साचून राहता कामा नये. आणि जर तशी तुमची जागा असेल तर आम्ही मग कसं टोटल जगभरातल्या 88 व्हरायटीचं कलेक्शन आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये आपण 100 व्हरायटी फोकस करत आहोत. व्हरायटी का फोकस करत आहोत? कारण की त्यामध्ये 22-23 कमर्शियल आयडेंटिफाय केले. मग कोकणात येणाऱ्या वेगळ्या, पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या, विदर्भात वेगळ्या, मराठवाड्यात वेगळ्या. मग त्यामध्ये परत लाल कलरच्या करायच्या, भगव्या कलरच्या करायच्या. ह्याला रेट 1.5 ते दुप्पट आहे येलो कलरच्या जॅकफ्रूट पेक्षा. तर तशा प्रकारचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे आणि त्यामुळे हे प्लांटेशन वाढत आहे. आणि याच्यामध्ये इंटरक्रॉपिंग पण करता येतं. बरोबर. 2 वर्षापूर्वी मध्य प्रदेशला झाडं दिली होती. 3 वर्षापूर्वी साधारण तिथे 3000 झाडांचं प्लांटेशन आहे. तिथं मी गेलो होतो तर त्यांनी बाबा 5 एकरच्या प्लॉटमध्ये जॅकफ्रूटला इंटरक्रॉपिंग कोबी केलाय, जॅकफ्रूटला इंटरक्रॉपिंग मिरची केली आहे. कारण की जे शॉर्ट क्रॉप्स आहेत त्यानं काय होतं, फार्मचा कॉस्ट मेंटेन होतो आणि हे जो जॅकफ्रूटचा जो इन्कम आहे हा नेट इन्कम राहतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा जो शेताचा खर्च झालेला आहे तो ह्या छोट्या इंटरक्रॉप मध्ये निघून जातो. तर जर कुणाला अशी 1 एकर मध्ये जर करायची असेल तर 1 एकर मध्ये प्लांटेशन किती, म्हणजे किती बाय किती करायचं, किंवा जमीन कशी हवी त्याला, किंवा कशी तयारी तो शेतकरी करू शकतो? 1 एकरला कल्टिवेशन करायचं असेल तर कमर्शियल पद्धतीने मिनिमम स्पेसिंग त्याच्यामध्ये 15 फूट बाय 15 फूट पाहिजे. 15 फूट बाय 15 फूट स्पेसिंग असेल तर 1 एकरला साधारण 194 झाडं म्हणतो आपण, पण ऑन एन ॲव्हरेज 200 झाडं बसतात 1 एकरला. आणि त्याला 15 बाय 15 वर जर जेसीबी जात असेल तर जेसीबीने खड्डे केलेले कधीही चांगले, म्हणजे ती बकेट डीप जाते, म्हणजे माती लूज होते. जर पॉसिबल नसेल तर किमान बाबा 1.5 बाय 1.5 आणि 2 फूट खोल एवढा तरी खड्डा असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग पालापाचोळा, तुमचे जे आजूबाजूचे पानं असतील जे कुजू शकतात ते त्याच्यामध्ये टाकायचे, माती टाकायची निम्मी, मग त्यात नीम पावडर आणि शेणखत किंवा गांडूळ खत जे काय अवेलेबल असेल ते, आणि मग खड्डा भरून घ्यायचा. आणि आता जून जुलै ऑगस्ट जसा लागवडीचा सीझन आहे त्या फावड्यानं माती साईडला करायची आणि झाडाची पिशवी करून झाड लावून टाकायचं. म्हणजे 4 महिने त्याला इनिशियली पाऊस मिळतो, तोपर्यंत त्याची वेल ग्रोथ होते, मुळं झटकन खड्डा मोठा असल्यामुळे जमिनीत पसरतात. आणि ऑक्टोबर ऑनवर्ड्स त्याला मग ड्रिप इरिगेशन तुम्ही करू शकता. आठवड्यातनं किमान पहिल्या वर्षी 3 वेळा पाणी देणं गरजेचं आहे. दुसऱ्या वर्षी आठवड्यातनं 2 वेळा तुम्ही देऊ शकता. फणसाला खूप पाणी लागतं असं नाही, म्हणजे लोकांचा समज असा होतं की झाड खूप मोठं होतं, फळ खूप मोठं आहे तर पाणी खूप लागतं असं नाही. त्याला जगण्यापुरती पाणी लागतं. म्हणजे फणसाला जर खूप पाणी दिलं आणि जर राईप फणस खायचा असेल तर त्याचा गोडवा पण कमी होतो. त्यामुळे फक्त म्हणजे तुम्ही बघा की पाण्याचा ताण पण पाहिजे. म्हणजे हे असं काय वॉटर हंग्री झाड नाहीये किंवा फर्टिलायझर हंग्री झाड नाहीये किंवा केमिकल्स लागत नाही त्याला. तर असं जे क्रॉप आहे जे पूर्ण दुर्लक्षित होतं ते चांगले पैसे कमवून देतात. कुठेही कसे क्रॉप हे अगदी त्या व्हरायटी आपल्याला फक्त चूज करायचं. अगदी बरोबर. येस. आणि अजून एक ह्यामध्ये आहे की जेव्हा आपण कमर्शियल पद्धतीने करतोय तेव्हा बऱ्याच ठिकाणी सपोज तालुक्यात एकच बाग असेल तर तसे व्यापारी तिथपर्यंत पोहोचतात का? एखाद्याचं त्यासाठीच आम्ही FPO पण केलेली आहे. FPOचं कारण काय आहे माझ्या, की त्याची लागवड जरी नसेल तरी बाबा एखाद्या गावातनं किंवा एखाद्या स्पेसिफिक बाबा 5 गावं मिळून 2 गावं मिळून ही जुनी झाडं जशी झाड आहेत ज्याला खूप सारे फणस आहेत
तर ते आम्ही बायबॅक पण करतो. म्हणजे बाबा त्या भागामध्ये एखाद्या यंग मुलग्याला किंवा मुलीला त्याच्यामध्ये व्यवसाय करायचा असेल, इट इज नॉट मॅन्डेटरी की त्यांनी त्यांची स्वतःची लागवड असणं गरजेचं आहे. त्यांनी त्या भागातलं फ्रूट ॲग्रिगेशन जरी करून दिलं आणि इकडे प्रोसेसिंग युनिटला आलं तर त्यांना त्यांचे बाबा 2 पैसे मिळू शकतात. जो फणस वायाला जातो त्याचे पैसे मिळू शकतात. आणि ज्याची लागवड पण आहे, ज्याची लागवड आहे त्याचं समजा 100-200 झाडं किंवा 200 झाडं जरी असतील, तिसऱ्या वर्षी मी त्याचं इकॉनॉमिक्स पण सांगतो तुम्हाला. तिसऱ्या वर्षी साधारण 5 ते 6 फळं, एक फळ साधारण 10 किलोचं, म्हणजे 50 ते 60 फ्रूट. एका एकरला 200 झाडं म्हणजे साधारण 12 टन पर्यंत उत्पन्न येतं. 10 रुपये पर केजी जरी एकदम लोएस्ट रेट पकडला एक साधारण ₹1.25 लाख तुम्हाला नेट प्रॉफिट होतं. 20 म्हणजे ₹1.25 लाख. आणि जसं 5व्या वर्षी साधारण 10 फळं, 8व्या वर्षी 20 फळं, जसं झाडाचं वय वाढत जाईल तशी त्याची फळांची संख्या वाढत जाते. त्यामुळे एखाद्या व्यापाऱ्याला पण तिथं येऊन घेऊन जायला इझी पडतं. आणि शक्यतो जसे आता हे FPO झाल्या किंवा माझं तर म्हणणं नेहमी असतं की चांगली यंग मुलं सोबत येऊन त्यांनी त्यांच्या भागामध्ये ॲग्रिगेशन करून डायरेक्ट जर सप्लाय केला तर ट्रेडर्सची लिंक पण ब्रेक होऊ शकते आणि त्यातनं मॅक्सिमम उत्पन्न मिळता येऊ शकतं. फणसाबद्दल माहिती बघत असताना देशांतर्गत असेल किंवा राज्यांतर्गत असेल तर त्याच्याबरोबर ते प्रोसेसिंगमध्ये पण काम स्टार्ट करतात. जॅकफ्रूट किंग ह्या नावाने त्यांनी प्रोसेसिंग FPO स्टार्ट केलेलं आहे आणि प्रोसेसिंग युनिट जे आहे ते इथं स्टार्ट होत आहे. हो. काय सांगाल याबद्दल, या कामाबद्दल? हे प्रोसेसिंग म्हणजे फणसामध्ये फक्त फळं विकून खूप सारा फायदा होईल असं नाही. हे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हे प्रोसेसिंग युनिट स्थापन केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त फणस इतके वर्ष लोकांना तळलेले गरे किंवा फणस पोळी एवढंच माहिती होतं. बरोबर. आणि ते डोमेस्टिक क्रॉप आहे. पण फणसाचं जर जगाच्या मार्केटमधलं डिमांड बघाल तर ते रेडी टू ईटसाठी किंवा जॅकफ्रूट हे विगन मीट म्हणजे शाकाहारी मटनसाठी सर्वात जास्त यूज केलं जातं. आणि तेच सर्वात प्रॉपर सबस्टिट्यूट आहे विगन मीटसाठी. कारण की जेव्हा फणस छोटा असतो 2.5 किलो 3 किलो पर्यंतचा सीड म्हणजे आटूळ तयार व्हायच्या अगोदरची स्टेज, तर तेव्हा त्याचे चंक्स जे आहेत हे प्रॉपर श्रेडेड चिकन सारखे असतात. त्यामुळे ते विगन मीटला सर्वात जास्त डिमांड आहे त्याला. तर त्यासाठीच मग आम्ही इथं फ्रोझन लाईन म्हणजे फणसा म्हणजे आजपर्यंत तुम्ही फ्रोझन लाईन वगैरे आंब्याच्या क्यूबसाठी किंवा बाकीच्या ग्रीन पीससाठी वगैरे बघितलं असाल. तसं आता हे मागचं युनिट आहे. अजून इथं पूर्ण कमेन्स व्हायचा प्रोजेक्ट हा 1-2 महिन्यात पूर्ण होऊन जाईल. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रोजेक्ट असेल. जॅकफ्रूट वरचा एवढा स्किलचा सर्वात मोठा हाच आहे. आणि मग ह्याच्यामध्ये IQF लाईन आहे. IQF लाईन आहे जी साधारण फ्रोझनच्या प्रोडक्टसाठी आहे किंवा हे फ्रीज ड्राईंग युनिट आहे जे रेडी टू ईट साठी आहे. मग परत चिप्स मेकिंग साठी आहे, कच्च्या आणि पिक्क्या गऱ्यांच्या ह्याच्या दोन्हीसाठी. परत पावडर जॅकफ्रूटचं फ्लोअर जे आहे ज्याला सर्वात जास्त डिमांड आहे म्हणजे जे मेडिसिनल बेनिफिट सर्वात जास्ती आहेत, तर तशा प्रकारचं ते देखील बाय प्रोडक्ट आपण करत आहोत. आणि मग अशा पद्धतीने हे जॅकफ्रूटचं ग्लोबल म्हणजे एक्सपोर्ट ग्रेडच्या दृष्टीने ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या दृष्टीने आम्ही त्याचं प्रोसेसिंग करत. आता जसं तुम्ही हे बघताय मागे की हे सोलर कोल्ड स्टोरेज आहे. बरोबर. हे एंड प्रोडक्ट स्टोरेज साठी आम्ही केलेलं आहे. तसंच फ्रोझन कोल्ड स्टोरेज पण करतोय कारण की फणसाचा पीक सीझन जो आहे हा 2 ते 3 महिन्याचा आहे. पण प्रोसेसिंग करायचं म्हटलं तर तुम्हाला कोल्ड स्टोरेज मध्ये बरंचसं डंप करणं गरजेचं आहे, जेणेकरून उरलेल्या बाकीच्या महिन्यांमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं प्रोसेसिंग त्याच्या माध्यमातून करू शकता. कोल्ड स्टोरेजची अवेलेबिलिटी आहे का कोकणामध्ये? कोल्ड स्टोरेजची अवेलेबिलिटी खूप कमी आहे आणि कोकणामध्ये त्याची सर्वात जास्त गरज पण आहे. त्याचं कारण असं आहे की काजू, आंबा, फणस हे तिन्ही क्रॉप पेरिशेबल क्रॉप्स आहेत, जेणेकरून लोक प्री प्रोसेस करून त्यांचे प्रोडक्ट त्याच्यामध्ये ठेवतील, म्हणजे एंड प्रोडक्ट पण ठेवतील आणि त्यांचा रॉ मटेरियल पण ठेवतील, जेणेकरून मग ते वर्षभर प्रोसेसिंग करायला सोपं पडू शकतं. ओके 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 ओके. प्रोसेसिंग युनिट आपण ज्या दृष्टीने टाकताय म्हणजे ओपन करताय, तर मला यामध्ये एक सांगायचं की शेतकरी जे डायरेक्टली फणस देतात त्याच्यापेक्षा चांगली व्हॅल्यू त्यांना प्रोसेसिंग मध्ये मिळेल. हो. तर जे स्मॉल स्केल शेतकरी आहेत ते कसे जोडले जाऊ शकतात? आम्ही ऑलरेडी FPO मध्ये हे ट्रायल रन केलेले आहेत की काही यंग मुलं मुली सोबत येऊन काही लोक पल्प बनवतात, काही लोक जॅकफ्रूटचा फ्लोअर बनवतात, काही लोक सीड पासून काही बाय प्रोडक्ट बनवतात. तर ते प्रोडक्ट आम्ही स्टँडर्डाइज करायला मदत करतो आणि त्यांच्याकडनं आम्ही पण B2B मध्ये विकत घेतो. म्हणजे ते प्री प्रोसेस म्हणजे प्रोसेसिंग मध्ये प्रायमरी प्रोसेसिंग आणि सेकंडरी प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग, म्हणजे प्रायमरी प्रोसेसिंगचे जे प्रोडक्ट्स आहेत पल्प असेल, फ्लोअर असेल, हे आम्ही बायबॅक करतो आणि त्याचं सेकंडरी प्रोसेसिंग इथं करतो. म्हणजे जेणेकरून काय आहे की फक्त एंड युजरला म्हणजे जे आपल्याला सप्लायर्स आहेत त्यांनी फक्त फळं न सप्लाय करता मॅक्सिमम ते जर प्रोसेसिंग मध्ये आले, जर त्यांना 10 रुपये किलो फळाला मिळतात, जर प्रोसेसिंग केलं तर कदाचित 20 रुपये 25 रुपये पर किलो मिळतील, जेणेकरून त्यांचाही इन्कम सोर्स वाढतो. अल्टिमेटली आमची रॉ मटेरियलचं जी गरज आहे ती कमी, म्हणजे आम्हाला ती डायरेक्ट रेडीमेड अवेलेबल होते आणि इतर सगळ्या गोष्टी करत बसण्यापेक्षा अल्टिमेटली जर आपण FPOचा अर्थच काय शेतकरी उत्पादक कंपनीचा की तुम्ही तुमचे EP सेंटर्स तयार करणं गरजेचं आहे. ते एका सेंट्रलाइज फॅसिलिटीमध्ये येतं.
पॅकेजिंग ब्रँडिंग होतं आणि मग तिथनं ते डिस्पॅच होतं. तर अशा प्रकारचा आमचा देखील ह्या जॅकफ्रूट या क्रॉपमध्ये हा प्रयत्न सुरू आहे. बरोबर. आपला जो एरिया आहे तो किती संपूर्ण एकरवर लागवड आहे आपली स्वतःची? ही स्वतःची जर म्हणाल ही 28 एकर क्षेत्र आहे. Okay. हे ह्याच्यामध्ये प्रोसेसिंग युनिट आहे, नर्सरी आउटलेट आहे, स्वतःची 1500 झाडांची लागवड आहे, 88 व्हरायटीज, काही काजूची लागवड आहे, अशा प्रकारचं 28. आणि माझे एफपीओच्या अंडर साधारण 1650 ते 1700 एकरवर न्यू कल्टिवेशन आहे. म्हणजे बऱ्यापैकी आमचा व्हॉल्यूम हा फार चांगला आहे. म्हणजे सगळं स्टार्ट झाले हे सगळं प्लांटेशन वगैरे आणि फ्रुटिंग स्टेजला आलेले आहेत ऑलरेडी. ह्या वर्षी आता अजून जसं आता हा सीझन आला नर्सरीचा, तर अजून त्याच्यामध्ये ऍड ऑन होतील. म्हणजे फणसाची लागवड पण वाढत आहे, त्यासोबत सोबत आम्ही प्रोसेसिंग वर पण जास्ती भर देतोय. म्हणजे त्याचा व्यवस्थित ओव्हरलॅप होऊन मॉडेल आपण इथे केलं, मॉडेल टाइप मध्ये आपण तयार करतोय. परत त्यानंतर शेतकरी जोडले जातात. अगदी बरोबर. परत त्यांचं प्रोटीन झाल्यानंतर आपण इथं प्रोसेसिंग युनिट. हो. आणि आता हे प्रोसेसिंग युनिटला पण आम्ही कसं केलंय की याचा मॅक्सिमम आम्हाला लवकर त्याचे ROI मिळण्यासाठी आता रूफटॉप सोलर घेतले पूर्ण प्रोजेक्टला. म्हणजे ह्या प्रोजेक्टवर पूर्णपणे 100 किलोवॅटचं रूफटॉप सोलर बसलेलं आहे. आणि ह्याचं वर्किंग आवर्स डे टाइमला असल्यामुळे बऱ्यापैकी याचं लाईट बिल कन्झम्पशन कमी होईल. आणि तेच पैसे मग आम्ही आमच्या ब्रँडिंगसाठी, मार्केटिंगसाठी किंवा रॉ मटेरियल कलेक्शनसाठी ह्यासाठी वापर करता येऊ शकतो. आणि प्रोसेसिंग युनिट करताना बरेचसे आपण ह्या गोष्टी कन्सिडर करत नाही. म्हणजे लाईट बिल हा मोठा कंपोनंट आहे. म्हणजे 20% खर्च प्रोसेसिंग युनिटचा लाईट आहे. ते जर आम्ही ओव्हरलॅप करायचा प्रयत्न केला आणि आता जर नवीन टेक्नॉलॉजी सोलर कोल्ड स्टोरेज सारखे जर शेतकऱ्यांनी अजून जास्तीत जास्त फायदा घेतला, की आम्ही असं प्रयत्न करतोय की बाबा एक तालुक्यामध्ये किंवा बाबा 5 गावं मिळून एखादं कोल्ड स्टोरेज सेटअप करता येतं का, जे सोलर ऑपरेटेड राहील, जेणेकरून त्याचा खर्च काही राहणार नाही आणि लोक त्याचा मॅक्सिमम बेनिफिट घेऊ शकतील. अगदी बरोबर. आपल्यासारखे जे ॲग्री ऑन्टरप्रिनर आहेत, फार्मर ऑन्टरप्रिनर्स आहेत, गावागावात त्याची पोटेन्शियल आहे. बरोबर. पण ते तयार होत नाहीत. यामध्ये पण लूपहोल्स बरेच आहेत. बरोबर. हवामान असेल किंवा पॉलिसीज असतील किंवा तसं तरुणांकडे पण तसा दृष्टिकोन तयार होत नाहीये. त्याबद्दल आपण काय सांगाल? कारण आपण 16 पासून यामध्ये आहे. प्रॉब्लेम्स भरपूर आले असतील, चॅलेंजेस भरपूर आले असतील. ऍग्रिकल्चरमध्ये स्पेसिफिकली कुठल्याही व्यवसायापेक्षा तसं बघायला गेलं तर जास्ती चॅलेंजेस आहेत, पण त्याला सोल्युशन्सही आहेत. आणि जर त्याच्यावरती व्यवस्थित जर काम केलं तर आपल्याला लॉंग टर्म चांगला सस्टेनेबल इन्कम त्यातनं मिळू शकतो. म्हणजे सगळ्या युथ्सना किंवा ह्यांना सांगायची माझा नेहमी हाच प्रयत्न राहतो की शेतीला तरुणांची गरज आहे. तरुणांनी याच्यात फक्त पेशंटफुली जर आलं आणि व्यवस्थित जर पेशन्स ठेवून जर काम करू शकले तर ते देखील स्वतःच मालक होऊ शकतात, ना की दुसऱ्याकडे काम करून स्वतः नोकरीदार करण्यापेक्षा. नोकऱ्या आता इथून पुढे अवेलेबल पण नाहीत. तर आपल्याला भारतातले किंवा महाराष्ट्रातल्या लोकांकडे एकच अवेलेबल आहे की आपल्याकडे लँड आहे आणि शेती आहे. मग त्या शेतीला मॅक्सिमम व्हॅल्यू ॲडिशन कसं करता येईल, यंग मुलं मुली त्यांचं डोकं लावून वेगवेगळ्या योजनांचा फायदा घेऊ शकतात, प्रोसेसिंगची टेक्नॉलॉजी आणू शकतात. आता AIच्या माध्यमातून व्यवस्थित त्याला टेम्परेचर कुठलं पाहिजे किंवा त्याला बाबा लॉजिस्टिकला काय करता येऊ शकतं, हे नवीन गोष्टींचा फायदा घेऊन, शासनाच्या योजनांचा फायदा घेऊन चांगल्यारीत्या एक मॉडेल डेव्हलप केलं तर नक्की त्याच्यामध्ये पैसे कमवता येतात, हा माझा विश्वास आहे. फक्त ह्याला आज करायला सुरू केलं आणि लगेच 6 महिन्यात मला पैसे मिळतील ही अपेक्षा न ठेवता 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही जर त्याच्यामध्ये व्यवस्थित स्टडी केला, आणि प्रत्येकाला स्वतःचं फार्म असणं गरजेचं नाही की प्रत्येकाला स्वतःचं प्रोसेसिंग असणं पण गरजेचं नाही. ही एक चेन आहे. कोण एक कलेक्टर म्हणजे एक बाबा कलेक्शन सेंटरसाठी एक तिथं कलेक्शन करणारा माणूस असू शकतो, कोण लॉजिस्टिकचं काम पाहू शकतं, कोण स्टोरेजचं काम पाहू शकतं आणि कोणतरी प्रोसेसिंगचं काम पाहू शकतं. ही जर चेन व्यवस्थित सेटअप झाली, नॉट ओन्ली फॉर जॅकफ्रूट, कुठलेही क्रॉप तुमच्या भागामध्ये जे असेल त्याच्यावरती अशा पद्धतीने काम केलं ना तर आपल्याला स्वतःला गरजेपुरती जेवढे पैसे लागतात ते आपण घरी राहून शेती करून कमवू शकतो. अगदी बरोबर. प्रोसेसिंग युनिट आपल्या इथं आहे. हो. तर यामध्ये काय आपण प्रोडक्ट्स कोणते तयार होतात फणसापासून, यावर काही स्टडी वगैरे किंवा हे झालं? ऑलरेडी जगाच्या मार्केटमध्ये जॅकफ्रूटच्या बाय प्रोडक्ट्सना खूप डिमांड वाढत आहे. जसं मी आतमध्ये सांगितलं की व्हिगन मीटसाठी खूप सारी डिमांड आहे, पण जॅकफ्रूट फ्लोअरसाठी डिमांड वाढते. आतली सर्वात पौष्टिक घटक हे फणसाची आटूळ आहे, जी पूर्णपणे वेस्ट होते, तर त्याचं चांगला प्रोटीन सोर्स आणि याच्यासाठी वापर होतो. बाहेरच्या सालीचा वापर होतो. म्हणजे आम्ही असं केले की आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो, आम्ही फणसाला कल्पवृक्ष म्हणतो, कारण फणसाच्या प्रत्येक भागाचं बाय प्रोडक्ट करता येतं आणि त्या बाय प्रोडक्टने चांगल्यारीत्या पैसे कमवता येऊ शकतात. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ आहे की जर 100 रुपये 150 रुपयाला एक फळ आहे तर ते जर प्रोसेसिंग केलं तर किमान त्याचे 1000 ते 1500 रुपये करता येतात. आणि एका झाडावर जर 10 फळं असतील आणि तुम्ही जर प्रोसेसिंग करत असाल तर 10,000 रुपये तुम्हाला इन्कम आहे. तुम्ही त्यातले 2-3 हजार रुपये खर्च पकडा तर एवढे पैसे. आणि जर प्रोसेसिंगचं सांगड असेल तर कुठलंच फळझाड जगातलं एवढे पैसे कमवून देत नाही. आणि हे काय हवेत बोलणं नाही, हे लॉजिकली आणि म्हणजे 100 रुपयाच्या गोष्टीचे 1000 रुपये प्रोसेसिंग करून सहज करता येतात. मी तर त्याचे जास्ती म्हणतो, पण आपण लोअर साईड 1000 रुपये जरी पकडले तर जॅकफ्रूट मधनं चांगल्यारीत्या पैसे कमवता येऊ शकतात. आणि एक्सपोर्टला किती संधी आहेत सध्या? एक्सपोर्टला सर्वात जास्ती संधी आहे, कारण की तुम्ही जर बघाल आता इंडिया UK फ्री ट्रेड अग्रीमेंट झालंय, त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरमध्ये सर्वात प्रॉमिनंटली डिनोटेड क्रॉप हे जॅकफ्रूट आहे.
किंवा ग्लोबल फूड हंगर इंडेक्स मध्ये जॅकफ्रूट हे प्रॉमिनंटली डिनोटेड क्रॉप आहे. युके, जर्मनी किंवा हे बाकी युरोपीय देश फणसाकडे एक पॉझिटिव्ह दृष्ट्या पाहता येतात. अगदी पॉझिटिव्ह दृष्ट्या पाहतायत आणि व्हिगन मीटकडे कल वाहतोय. कारण की तुम्ही जर बघाल की जर लाईव्हस्टॉक कटिंगमुळे ज्या पद्धतीचं म्हणजे लाईव्हस्टॉक म्हणतोय आपण, चिकन आणि मीटमुळे ते बऱ्यापैकी अडल्ट्रेशनच्या साईडला गेलं की एखादा माणूस कंटिन्युअस 7च्या 7 दिवस नॉनव्हेज फूड इटिंग करू शकत नाही, तर पनीरला भविष्यामध्ये जॅकफ्रूट रिप्लेस करेल हे मला असं त्याच्यामध्ये व्हिज्युअलाइज मी करू शकतो. कारण की पनीर हे 80% अडल्ट्रेटेड आहे मार्केटमध्ये आणि तेच जॅकफ्रूटचं मार्केट साईज आहे. म्हणजे जरी ते फिगर्स मध्ये डिफाईन नसलं तरी जॅकफ्रूटचं मार्केट साईज आपण ह्याच्यावर डिफाईन करू शकतो. मग ते भविष्यामध्ये फणस हे हेल्थ प्रोडक्ट, न्यूट्रिएंट व्हॅल्यू किंवा बाबा गट हेल्थ सपोर्ट किंवा बाबा जसं आता मोरिंगाचं एक मधीच बूम आली होती, तर ते एक लिमिटेड बूम आहे ज्याला बाबा कमी आहेत, पण जॅकफ्रूटचे मल्टिपल फायदे खूप आहेत, त्याचे बाय प्रोडक्ट्स वेगळे आहेत. तर त्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये एक्सपोर्टला तर जॅकफ्रूटला खूप चांगले दिवस आहेत. महत्वाचं म्हणजे डिमांड भरपूर आहे, सप्लाय कमी आहे. सप्लाय कमी आणि सप्लाय चेन डेव्हलप नाहीये. ह्या गोष्टीवरती भर ऍज अ FPO, ऍज अ फार्मर्स आणि ऍज अ गव्हर्नमेंट या सगळ्यांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे. फणस लागवडीपासून फणस प्रोसेसिंग करून आपण संपूर्ण माहिती बघितली. बरोबर. खरं तर 1 तासाच्या व्हिडिओमध्ये मानणे एवढं आपलं काम मोठं आहे, 1 दिवस जाईल बोलण्यासाठी, पण त्यातल्या त्यात जेवढं आपण कव्हर करता येईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न केला. बरोबर. शेवटी तुम्ही काय सांगाल, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फणस लागवडीसाठी कोणत्या दृष्टीनं पाहावे? फणसाच्या लागवडीकडे पाहण्याचं फ्युचर तर 100% आहे आणि मेन म्हणजे लागवडीकडे पाहण्याची गरज अशी आहे की जर आपल्याला, जसं मी कंटिन्युअस बऱ्याच वेळा शब्द वापरला की सस्टेनेबल तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल आणि बाबा आता जसं वातावरण बदल कंटिन्युअस होत आहे, म्हणजे काही वर्ष खूप उत्पन्न येतं, काही वर्ष काहीच येत नाही, नुकसान होतं, तसं न होता फणसारखं जर स्टर्डी क्रॉप, आणि मुळात जर बघाल तर फणस हे भारतातलं आणि इथलं महाराष्ट्रातलं मूळ क्रॉप आहे, ज्याच्या माध्यमातून ह्या क्रॉपला तसा वातावरणाचा फरक न पडण्याचं कारण पण ते आहे. फणसाचं झाड हे हवेतला म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा त्याच्या पानांच्या आणि ब्रांचेसच्या माध्यमातून शोषतो आणि जमिनीत तो सोडतो, त्यामुळे जमिनीतलं कार्बाचं प्रमाण मेंटेन राहतं आणि त्यामुळे फणसाला कुठल्याही केमिकल फर्टिलायझरची गरज लागत नाही. अगदी बरोबर. तर हे जर ऑर्गॅनिक क्रॉप आहे तर ह्याला ऑर्गॅनिकच मेंटेन ठेवूया आपण. आणि फणसाच्या लागवडीतनं भविष्यामध्ये तुम्ही इंटरक्रॉपिंग करून फार्म कॉस्ट हे करून तर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न कायमस्वरूपी देत राहील. आणि या झाडाचं आयुष्य जसं मी सांगितलं तसं 80 ते 100 वर्ष, म्हणजे एवढे वर्ष उत्पन्न देणारं असं कुठलंच फळझाड नाहीये. आणि इथं जर तुम्ही भारताची पुढचे जर वाटचाल बघाल तर हे पुढची 25 वर्ष हे साधारण ॲग्रिकल्चर ओरिएंटेड आणि ॲग्रिकल्चर पूरक व्यवसायांची संधी आहे. कारण की बाकीचं जर व्यवसाय बघाल किंवा बाकीच्या गोष्टी बघाल तर त्या हळूहळू डाऊनफॉल जसं टेक्नॉलॉजी वाढत जाईल. पण ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चरमध्ये फ्रूट क्रॉप म्हणजे फळझाडांना म्हणजे खाणारी माणसांची संख्या वाढत जाणार, जेणेकरून ह्या गोष्टीला कधी मरण येणार नाही आणि त्यातला महत्त्वाचा रोल हा फणस प्ले करेल. आणि फणस हे न्यूट्रिशन, हेल्थ बेनिफिट, रेडी टू ईट किंवा व्हिगन मीटमध्ये आणि एक फळ म्हणून, एक बाबा स्वीट फळ म्हणून ज्याचा बाबा डायबिटीससाठी वापर होतो, ज्याचा मल्टिपल गोष्टींसाठी वापर होतो किंवा ज्याचं बाबा ज्याच्यापासून प्रोटीन चांगले मिळतात, तर अशा प्रकारचे ह्या झाडाला खूप चांगले पैसे भविष्यात मिळतील, जेणेकरून हे पूर्णपणे सस्टेनेबल क्रॉप आहे आणि फणसाच्या लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं. अगदी बरोबर. यामध्ये प्रामुख्याने कोणत्या व्हरायटीज आपण नाव घेऊ शकतो? व्हरायटीज जर तुम्ही बघाल तर माझ्याकडे व्हरायटीज तर खूप आहेत, पण ती एक स्वतःची आमची हरिश्चंद्र म्हणून पेटंटेड डेव्हलप व्हरायटी आहे, जी ऑरेंज कलरच्या घराची 2 वर्षात फळ देते. जसं आता आपण ह्या झाडाची तो उभा आहे, हे आकार हा रुद्राक्षासारखा आहे म्हणून रुद्राक्षी व्हरायटी, म्हणजे एका कुटुंबाला पुरेल एवढंच त्या फळाची साईज आहे. आता आपण 10-15 किलोचं फळ घेतो आणि निम्म्यापेक्षा जास्त फेकून देतो. तर ह्या अशा ज्या व्हरायटीज आहेत त्याचं चांगलं आहे. माझ्याकडे काही व्हरायटी अशा आहेत की बाबा पल्यूर म्हणून ज्या वर्षातनं 2 वेळा फळं देतात. हा म्हणजे अशा पण आहेत. आणि बरेचसं मोठा मार्केटिंग गिमिक असा आहे की ज्यांची झाडं नाहीत त्यांची देखील ते नर्सरीज आहेत. हरकत नाही, प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, पण ते म्हणतात बारमासी कटल किंवा वर्षभर येणारा फणस. जगामध्ये मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जगामध्ये वर्षभर येणारा फणसाचं व्हरायटी अशी कुठलीच नाही. फणस हे पेरिनियल क्रॉप आहे. ही एखाद दुसरी व्हरायटी जी वर्षातनं 2 वेळा, फणस हे वर्षातनं एकदाच येतं. त्यामुळे लागवड करताना किमान 5 ते जास्तीत जास्त 7 ते 8 व्हरायटीची लागवड करावी, जेणेकरून बाबा तुम्हाला एक 8 महिन्यासाठी 9 महिन्यासाठी फळ धारण्याचा कालावधी मिळेल. तसं तुम्ही मॅक्सिमम हे वाढवू शकता. म्हणजे एकच व्हरायटी तुम्हाला वर्षभर फळ देईल अशी त्याच्यामध्ये कुठली शेतकऱ्यांनी एकच न लावता मल्टिपल लावावे, जेणेकरून कसं होईल की त्यांना कंटिन्युअस त्याचं उत्पन्न राहील आणि एकाच महिन्यामध्ये खूप सारं पीक जॅकफ्रूटचा सीझन येणार नाही आणि मग त्याच्यापासून मग त्याला रेटचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही महिन्यात रेट जरी खालीवर झाले तर एक सस्टेनेबल एक 10 रुपये पर केजीच्या रेटनं मिनिमम आणि मॅक्सिमम जेवढे तुम्ही करू शकाल तेवढं. आणि मुंबई, पुण्यात आणि नॉर्दर्न महाराष्ट्र म्हणजे उत्तर भारतामध्ये त्याची डिमांड खूप वाढते फणसाची, भाजीच्या फणसाची. मग जॅकफ्रूटचं कटलेट असतील, जॅकफ्रूटची बिर्याणी असेल किंवा जॅकफ्रूटचं म्हणजे पनीर टिक्का, जसं जॅकफ्रूट टिक्का असेल,
हळूहळू जे सॉफ्ट फ्लेस आहे जॅकफ्रूटचा ज्यूसला भविष्यामध्ये चांगली डिमांड येईल. बरोबर. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू ग्रोथ आहेत आणि ह्याला चांगल्या पद्धतीने बाय प्रोडक्ट्स मध्ये आणि व्हरायटीचं स्केलअप अगदी. करता येईल. फक्त त्या दृष्टीनं बघण्याची गरज आहे. अगदी बरोबर. आपल्यासारखे ऑन्टरप्रिनर्स आहेत ते नक्कीच. प्रत्येक भागामध्ये तयार झाले पाहिजेत. नक्कीच, त्यासाठी नक्कीच. तेव्हा ते हे फळ वाढीस लागेल. आणि आमचा उद्देशच तो आहे की फक्तच FPO किंवा जॅकफ्रूट किंग किंवा हे न होता प्रत्येकाने त्याच्या भागातले संधी साधून किंवा एखाद्याने जर प्लांटेशन केलंय तर ते प्लांटेशनचे फ्रुट्स आपण घेऊन त्याच्यापासून अजून काय करू शकतो हे प्रत्येकाने प्रयत्न ठेवावा अशी माझी इच्छा आहे. आणि आमच्यासोबत जर कोणाला जोडून जर काम करायचं असेल, FPO मध्ये करायचं असेल, इंडिव्हिज्युअली करायला असेल, आणि सर्वात जास्त मेन म्हणजे कुठल्याही यंग मुलगा मुलीला जे शिकलेले चांगले आहेत आणि ज्यांना शेतीमध्ये काय करायची इच्छा आहे, फणस स्पेसिफिक क्रॉपमध्ये करायची इच्छा आहे, तर नक्कीच वेलकम आहे. कारण की मला या गोष्टी एक्सप्लोर करायला खूप आनंद वाटतो आणि मी या स्वतः या जर्नीमधनं गेल्या असल्यामुळे या गोष्टीला मी सपोर्ट करायला कायमस्वरूपी तयार आहे. नक्कीच. आपला जो नर्सरी आणि प्रोसेसिंग युनिट आहे तो फक्त एरिया कोणता आहे, लांजापासून किती किलोमीटर आहे? हे बघायला गेलं तर हे झापडे म्हणून गाव आहे. याचं जर आपण काय म्हणतात पिन पॉईंट लोकेशन म्हणाल तर झापडे नवलाई देवी मंदिर आहे तिथे, ते एक आपण एक डेस्टिनेशन पॉईंट म्हणून बघू शकता. ओके. आणि तिथं आपली जॅकफ्रूट फार्म आहे. झापडे तालुका लांजा लांजापासून- जिल्हा लांजापासून 5 किलोमीटर आहे, किलोमीटर. 10 मिनिटं लागतात यायला. आणि तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी. तर हे आपलं या फार्मचं लोकेशन आहे. इथं महाराष्ट्रातनं, बाहेरच्या राज्यातनं, परदेशातनं लोक देखील येतात फार्म व्हिजिटसाठी आणि तुम्ही देखील यावं, जास्तीत जास्त हे समजून घ्यावं. माझे वडील असतील, माझी मिसेस असेल शलाका किंवा आम्ही असेल, कोणीही अवेलेबल असेल तर आम्ही तुम्हाला माहिती द्यायला कायमस्वरूपी तयार आहोत. नक्कीच. आणि बरेच आतापर्यंत महाराष्ट्रातील शेतकरी आलेले आहेत आणि आपला स्वभाव किंवा आपलं जे नेचर आहे सगळं वेलकमिंग आहे आणि नक्कीच. बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय. त्यामुळे जे कोण अजून शेतकरी पाहत आहेत आपले व्हिडिओ त्यांनी सरांशी कॉन्टॅक्ट करावा. जर आपल्याला प्लांटेशनमध्ये इंटरेस्ट असेल तरी सरांशी कॉन्टॅक्ट करून सर संपूर्ण तुम्हाला माहिती देतील. नक्कीच. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. अतिशय चांगली माहिती आपण सगळ्यांनी सांगितली त्याबद्दल आपले धन्यवाद. येस, धन्यवाद सर्वांना, धन्यवाद. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.